नमस्कार मंडळी. राम मंदिर नंतर आता बद्रीनाथ मंदिर देवाच्या नावाने भक्तांनी अर्पण केलेल्या देणगीवरही डल्ला मारला गेला आहे. दानपेटीत टाकलेले पैसे खरंच देवस्थानाच्या कामासाठी वापरले जातात का? की श्रद्धेच्या नावाखाली कुणीतरी कोट्यावधींचा खेळ खेळतोय? उत्तराखंडपासून दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या या प्रकरणामागचं सत्य नेमकं काय आहे? मंडळी, आपल्या देशात श्रद्धा ही केवळ भावना नाही, तर ती जीवन पद्धती आहे. लाखो लोक वर्षभर पैसे साठवतात, सुट्ट्या काढतात आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या आवडत्या देवाच्या दर्शनासाठी जातात. दर्शन घेतल्यानंतर अनेक भक्त दानपेटीत आपल्या इच्छेनुसार रक्कम टाकतात. काही जण ₹100 देतात, तर काही हजार, तर काही लाखो रुपयांची देणगी देतात. त्यामागे कोणताही व्यवहार नसतो, असते ती फक्त श्रद्धा. पण जेव्हा ही श्रद्धा संशयाच्या भोवऱ्यात अडकते, तेव्हा फक्त पैशाचा राहत नाही, तर तो विश्वासाचा बनतो. काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिरातील देणगीच्या संदर्भात गैरव्यवहाराच्या बातम्या चर्चेत होत्या. त्यानंतर आता चार धामपैकी एक आणि देशातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या बद्रीनाथ बाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत. म्हणूनच आज प्रत्येक भक्ताच्या मनात एकच प्रश्न आहे: देवाला दिलेली देणगी खरंच सुरक्षित आहे का? बद्रीनाथ मंदिराचं महत्त्व. उत्तराखंडच्या हिमालयात बसलेलं बद्रीनाथ धाम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. चार धाम यात्रेतील हे अत्यंत महत्त्वाचं स्थान मानलं जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यामुळे मंदिरात कोट्यावधी रुपयांची रोकड, सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू देणगी म्हणून जमा होतात. या देणगीचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मंदिर प्रशासन आणि समितीकडे असते. आता या संपूर्ण वादाची सुरुवात एका तक्रारीमुळे झाली. काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांनी असा आरोप केला की मंदिरात जमा होणाऱ्या देणगीचा हिशोब पूर्णपणे पारदर्शक नाही. काही व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याचं संशय व्यक्त करण्यात आला. देणगी मोजण्यापासून ते बँकेत जमा करण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला की नोंद आणि प्रत्यक्ष जमा झालेल्या रकमेमध्ये विसंगती असू शकते. याच कारणामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली. नेमका घोटाळा सिद्ध झाला आहे का? इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. सध्या सार्वजनिक पातळीवर असलेले आरोप आणि संशय यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे. मात्र कोणत्याही तपास यंत्रणेने किंवा न्यायालयाने अंतिम निष्कर्ष देऊन घोटाळा सिद्ध झाला आहे असं घोषित केले नाही. म्हणूनच आरोप आणि सिद्ध झालेले तथ्य यामध्ये फरक समजून घेणं गरजेचं आहे. लोकांचा संताप का वाढला? मंडळी, भक्त आपल्या मेहनतीच्या कमाईतून देवाला पैसे अर्पण करतात. त्या पैशामध्ये अनेकांच्या भावना जोडलेल्या असतात. जेव्हा अशा देणगीवर संशय निर्माण होतो, तेव्हा लोकांच्या भावना दुखावल्या जातात. सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, जर मंदिराच्या पारदर्शकता नसेल, तर आपण सामान्य भक्तांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? देणगीची व्यवस्था कशी असते? मोठ्या मंदिरांमध्ये दानपेटी उघडण्याची प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असते. CCTV देखरेख, अधिकाऱ्यांची उपस्थिती, पंचनामा, रक्कम मोजणे आणि त्यानंतर बँकेत जमा करणे, अशा अनेक टप्प्यातून ही प्रक्रिया पार पडते. पण या प्रक्रियेत जर कुठेही निष्काळजीपणा किंवा नियमभंग झाला असेल, तर मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. चौकशीची मागणी. या आरोपानंतर विविध स्तरांवर चौकशीची मागणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण व्यवहाराची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली. देणगी किती आली, ती कुठे खर्च झाली, किती रक्कम बँकेत जमा झाली याचा संपूर्ण हिशोब भक्तांसमोर ठेवावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाची भूमिका. मंदिर प्रशासनाकडून आरोप फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रशासनाचं म्हणणं आहे की सर्व आर्थिक व्यवहार नियमांनुसार केले जातात. देणगीची नोंद आणि लेखापरीक्षण नियमितपणे होत असल्याचाही दावा करण्यात आला. मात्र आरोप झाल्यानंतर चौकशीची मागणी कायम आहे. हा मुद्दा फक्त बद्रीनाथपुरताच नाही मंडळी, हा विषय फक्त एका मंदिरापुरता मर्यादित नाही. देशातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये दरवर्षी कोट्यावधी रुपयांची देणगी जमा होते. तिरुपती, वैष्णवदेवी, सिद्धिविनायक, शिर्डी, अनेक प्रसिद्ध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी जमा होतो. त्यामुळे या सर्व ठिकाणी पारदर्शक व्यवस्थापन असणं अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञ काय सांगतात? अर्थतज्ज्ञ आणि प्रशासनातील जाणकारांचं मत आहे की देणगीची व्यवस्थापना अधिक डिजिटल प्रणाली वापरणं गरजेचं आहे. ऑनलाईन लेखापरीक्षण, रिअल टाईम नोंदी, स्वतंत्र ऑडिट आणि वार्षिक आर्थिक अहवाल सार्वजनिक करणं
यामुळे अशा वादांना आळा बसू शकतो. श्रद्धा आणि जबाबदारी. श्रद्धा ही भक्तांची आणि जबाबदारी प्रशासनाची. भक्त देवाला पैसा देतो कारण त्याला विश्वास असतो की त्या पैशाचा योग्य उपयोग होईल. हा विश्वास टिकवणं ही संबंधित संस्थांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. मंडळी, सध्या बद्रीनाथ मंदिरातील देणगी प्रकरणात अनेक आरोप झाले आहे. चौकशी मागणीही होत आहे. मात्र अंतिम सत्य समोर येण्यासाठी अधिकृत तपासाचा निष्कर्ष महत्त्वाचा असेल. तोपर्यंत कोणालाही दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित, देवावरची श्रद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि या श्रद्धेवर उभ्या असलेल्या प्रत्येक संस्थेने पूर्ण पारदर्शकतेने काम केले पाहिजे. कारण भक्त दानपेटीत पैसे टाकतो ते कोणत्याही व्यक्तीसाठी नाही, तर देवावरील विश्वासासाठी. आता या प्रकरणात तपास कोणत्या दिशेने जातो, आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे आणि सत्य नेमकं काय समोर येतं, हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत तुमचं मत काय? मंदिरामधील सर्व देणगी व्यवहार पूर्णपणे ऑनलाईन आणि सार्वजनिक व्हायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या तथ्यारहित बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.